भवानी पेठेतील ओंकार ज्वेलर्स फोडणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेनं 24 तासांच्या आतमध्ये जेरबंद केला आहे। शहरातील ओंकार ज्वेलर्स फोडणारे सराईत गुन्हेगार व विधी संघर्षित बालक यांच्याकडून 1,72,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने शहर गुन्हे शाखेच्या पथकानं जप्त केले। गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासात पोलिसांनी तपास पूर्ण करीत या दोघांना पोलीस कोठडीत पाठवले। दरम्यान 9 जून रोजी भवानी पेठ येथील ओंकार ज्वेलर्स दुकानाचं लोखंडी शटरचं कुलूप तोडून त्यांनी आत प्रवेश करून दुकानातील चांदीचे आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबतची फिर्याद जोडपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। त्या अनुषंगानं गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या तपास पथकानं या अज्ञात चोरट्यांबाबत गोपनीय माहिती मिळाली। हे चोरटे सोन्या चांदीचे दागिने घेऊन 2 नंबर बसस्थानक शास्त्रीनगर सोलापूर इथं थांबले असल्याची बातमी मिळाली। त्यानुसार शहानिशा करून कारवाईच्या ठिकाणी सिद्धनाथ उर्फ ढेप्या गंगाधर बंडगर वय वर्ष 21 राहणार मड्डीवस्ती भवानीपेठ सोलापूर आणि एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर त्यांच्याकडून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दरम्यान गुन्ह्याच्या अनुषंगानं त्या अल्पवयीन बालकाच्या नातेवाईकांसमक्ष अधिक चौकशी केली असता त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे।